झालेल्या घटनेचा सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर धिक्कार. नसरापूरमध्ये एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर एका नरधामानं ज्याच्या विरोधात यापूर्वीही पोलिसात गुन्हे दाखल झालेल्या नरधाम आणि त्या नरधामाने केवळ अत्याचार नव्हे केला तर त्या मुलीचा जीव घातलेला आहे. अशा नरधामास फाशी द्यावी. सरकार महिलांच्या बाबतीत सुरक्षिततेच्या बाबतीत कमी पडत आहे. सरकारनं किमान महिलांना सुरक्षा द्यावी. या ठिकाणी आम्ही संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या वतीनं सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं हा नरधाम कुठल्या नरधामाला जात नसते, पात नसते, धर्म नसते. तो नरधाम हा त्या प्रवृत्तीचा असतो. या नरधामास जाहीर फाशी सरकारने द्यावी आणि या पद्धतीनं प्रशासनाने सरकारने न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करावं. अन्यथा संपूर्ण जिल्ह्यातील महिलांसह विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हा प्रातिनिधिक स्वरूपात आज आम्ही निषेध आणि धिक्कार करत आहोत. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही इथे नरसापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ माननीय परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहोत. आमचं म्हणणं असं आहे की एका छोट्या 5 वर्षाच्या मुलीवर एवढा अमानुषपणे अन्याय अत्याचार होत असेल आणि तिला दगडाने ठेचून शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये तिचा मृत्यूदेह काढला गेला. ही इतकी भयंकर घटना आपल्या या महाराष्ट्रात घडावी, जिथे सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण दिलं मुलींना, शाळा चालवल्या. अशा ह्या महाराष्ट्रामध्ये असे हे कृत्य होणं अपेक्षित नाहीये. आज देवाभाऊच्या माध्यमातून आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सर्वांना लाडकी बहीण म्हणून आपल्याला संबोधतात. तर माझं म्हणणं एवढं आहे की पुढच्या महिन्याचा हप्ता देईपर्यंत तत्काल ह्या घटनेचा निषेधार्थ म्हणून त्यांनी ह्या निकालाचा आपल्याला सर्वांना निकाल देण्यात यावा. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आम्हाला याचा निकाल त्वरित पाहिजे ही आमच्या सर्वांच्या वतीने आमची मागणी.